Good to have you with us. You're with the news here on Mirror Now. My name is Apurva Sridhar. Let's quickly bring across statements that are coming in. Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray speaking. काही वेळेला ऐकतो, काही वेळेला ऐकत नाही आणि मग त्याचे फटके हे असे आता आपण जे काही भोगतो ते भोगावे लागतात. कोरोना आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे. हा एक पाहुणा आहे, परदेशातून आलेला पाहुणा आहे. त्याचं उगमस्थान सगळ्यांनाच कल्पना आहे. चीनमधून तो जगभर पसरला. बाहेरून आलेला हा पाहुणा घरात घुसलाय आणि आपल्याला सगळ्यांना व्यस्त करून टाकलेला. हा पाहुणा जा म्हटलं तरी काय जात नाहीये. कसा जाणार, कधी जाणार? ठीक आहे, या पाहुण्याबद्दल मी बोलणारच आहे. पाहुण्याचा समाचार, या अशा पाहुण्याचा समाचार आपल्याला घ्यायचाच आहे. पण या सगळ्या सूचना किंबहुना काही गोष्टी आपल्याला सांगण्यापूर्वी खास करून मुंबईसाठी जो एक मोठा निर्णय आहे तो सांगून मी या आपल्या संवादाची सुरुवात करू इच्छितो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की विधानसभा निवडणुकीच्या आधी किंबहुना त्याच्या आधीपासून मेट्रो आणि मेट्रोसाठी आरे येथे बांधत असलेल्या कारशेडचा मुद्दा हा ऐरणीवरती आला होता. आणि त्याही वेळेला अर्थात तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो, निवडणूक लढवणाऱ्या एका पक्षाचा प्रमुख होतो, आजही आहे. आम्ही त्या गोष्टीला विरोध केला होता. याचं कारण अनेक पर्यावरणवादी ज्यांचं जीवसृष्टीवरती प्रेम आहे, नुसतं प्रेम नाही तर ही जीवसृष्टी, जसं आपण आज म्हणतो ना माझे कुटुंब माझी जबाबदारी, तसंच ही जीवसृष्टी आपलं एक कुटुंब आहे. हे सगळे मिळून एक कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी ही कोणीतरी घ्यायला पाहिजे. आंदोलनं झाली, विरोध झाला, रेटून नेलं गेलं, रातोरात झाडं कापली गेली आणि त्या जे सत्याग्रही होते त्या सत्याग्रहींवरती गुन्हे दाखल केले गेले. आपल्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे की त्यावेळेला ज्यांनी पर्यावरणासाठी जो सत्याग्रह केला, जे आंदोलन केलं, त्या पर्यावरणवाद्यांवरचे सर्व गुन्हे हे सरकार मागे घेत आहे. तसे आदेशसुद्धा झालेले आहेत. हे मागे घेतल्यानंतर तुम्ही म्हणाल अहो पण त्या आरे कारशेडचं काय, ज्याच्यासाठी हे आंदोलन केलं, सत्याग्रह केलं, त्याचं काय आहे ना, त्याच्याबद्दल सुद्धा सांगतो. आरेमध्ये याची आपल्याला कल्पना आहे की मागे मी आपल्याशी बोलताना आपल्याला सांगितलं होतं की जवळपास 600 एकर जागा ही आरेची आपण तिथे जंगल घोषित केलेलं आहे. हां, जंगल घोषित केल्यानंतर याचा अर्थ असा नाही की तिथे ज्या काही गोष्टी आता आदिवासी आहेत, आदिवासी पाडे आहेत, काही तबेले असतील, आणखीन काही गोष्टी, तिथल्या कोणाच्याही अधिकारावरती किंचित सुद्धा गदा येऊ न देता आपण हे जंगल घोषित केलं. त्यावेळेला हे जंगल 600 एकर होतं. आज मला सांगायला आनंद होतोय आणखीन आपल्या सगळ्या प्रशासकीय लोकांनी, अधिकाऱ्यांनी एक आढावा घेतल्यानंतर या जंगलाची व्याप्ती आता 600 एकरपासून जवळपास 800 एकर झालेली आहे. 800 एकरचं जंगल आपलं सरकार, तुमचं सरकार हे आपल्या या मुंबईत, महाराष्ट्राच्या राजधानीत जंगल म्हणून आज घोषित करतोय आणि त्याचा मला सार्थ अभिमान आणि नक्कीच आनंद आहे. हे असं कुठेही जंगल नसेल जगाच्या पाठीवरती. शहरामध्ये जंगलात शहरं होत आहेत पण शहरात जंगल होत नाहीये. हे एक बोलाची कडी आणि बोलाचा भात नाहीये. जे आहे ते टिकवणं आणि मग उरलेल्या जागेत विकास हा एक महत्त्वाचा भाग आहे. पण तरी देखील आरे कारशेडचं काय, आरेमध्ये जंगल केलं, कारशेडचं काय, त्याच्याबद्दल सांगतोय. निर्णय झालेला आहे. आरे कारशेडमध्ये गेल्या वेळेला जेव्हा काही बातम्या येत होत्या तेव्हा असं ठरलं होतं की आरेमध्ये कारशेड होणार नाही. त्याच्याबद्दल इतरत्र कुठेतरी आपण जागा बघू. मग मुद्दा आला की अहो पण तिकडे खर्च केलाय त्याचं काय, एवढा खर्च झालाय, हा खर्च कोणाच्या डोक्यावरती येणार, मग अमुक एक झाले त्याचं काय होणार, सगळ्याची उत्तर आहेत. याही गोष्टीबद्दल मला सांगायला आपल्याला आनंद होतोय की आरेची जी कारशेड होणार होती ती कारशेड आता कांजूरला होणार. मग किंमत किती, भरपूर किंमत होणार. जमिनीची किंमत कोण देणार, मग झालेला खर्च वाया जाणार, प्लस हा आणखीन त्याच्यावरती खर्च. तर त्याही बाबतीत मी आपल्याला सांगतो की कांजूरची ही जागा आहे, ही सरकारची जमीन 0 रुपये किमतीने या मेट्रो कारशेडसाठी आपण दिलेली आहे आणि तिथे कारशेड करण्याचे आदेश कालच मी दिलेले आहेत. 0 पैसे, म्हणजे 1 सुद्धा रुपया तिकडे लागणार नाही. ही सरकारी जमीन जनतेच्या हितासाठी आपण वापरतो. आणि मग ते करताना याच्यासाठी जो काही खर्च झाला होता तो खर्च, ती जी एक बिल्डिंग झाली होती त्या बिल्डिंगचा एक खर्च आहे, तो साधारणतः त्या बिल्डिंगचा आणि मग भराव टाकण्यासाठी साधारणतः 100-1 कोटी रुपये जो खर्च झाला आहे, ती बिल्डिंगसुद्धा या कामासाठी वापरता येणार नसली तरी अन्य एका चांगल्या कामासाठी आपण वापरू, म्हणजे तोही पैसा वाया जाणार नाहीच. परंतु
इथे जे काही टनेल किंवा रॅम्प केलेले आहेत ती मेट्रोची 3 नंबर आणि 6 नंबरची लाईन त्याचं एकत्रीकरण करून त्या बाबतीत खर्च केला गेलेला पैसा हा मेट्रोसाठी उपयोगात आपण आणतो आहोत. त्याच्यामुळे कोणालाही ही काळजी पडण्याचं कारण नाही की ह्याच्यासाठी जो खर्च केलेला पैसा आहे, जो आमचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे, हो तुमचाच पैसा आहे, तुमच्यासाठीच खर्च करतो आहोत, खर्च झालेला आहे, त्यापैकी एकही पैसा वाया जाऊ देणार नाही. नवीन जागा मी पुन्हा सांगतो, कांजूरला जी जागा आपण निश्चित केलेली आहे त्या जागेसाठी ती प्राप्त करण्यासाठी 1 रुपया सुद्धा खर्च होणार नाही. खरंच सांगतोय मी तुम्हाला हे. आणि हे काम करण्यासाठी मी विशेष धन्यवाद जे देणार आहे, साहजिकच आहे याच्यामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचं सुद्धा सहाय्य आहेच. आदित्यनी ह्याच्यात खूप मेहनत केलेली आहे. पर्यावरण मंत्री त्यांनी मेहनत केलेली आहे, अहोरात्र मेहनत केलेली आहे. त्याच्या सोबतीने आपले महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आहेत, नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे आहेत, आरे म्हटल्यानंतर सुनील केदार आले. या सगळ्यांनी आणि विशेष करून मेट्रोचे अधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, या सर्वांनी एका आपुलकीने, नुसतं काय म्हणायचं त्याला, कोरडेपणाने नाही, आपुलकीने, प्रेमाने हे जे सगळं काम केलेलं आहे त्यांचे आपण ऋणी असायला पाहिजे, त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे. आणि त्या सर्वांना मी केवळ मुंबईकरांच्या वतीने नव्हे तर हे जे मोठं जंगल आहे एक वैशिष्ट्य आहे. नुसतं जंगल म्हणजे आम्ही 500 कोटी झाडं लावली, कुठे लावली दिसतील तुम्हाला हळूहळू, तसं नाही. हे जे जंगल आहे ते पहिलं वाचवा, म्हणजे आहे ते कापायचं आणि नुसते आपल्या थापा मारायचे की आम्ही एवढी कोटी झाडं लावली. ही झाडं नाहीत, तशी झाडं मी लावता येत नाहीत, मला खोटी झाडं मी नाही लावू शकत. आहे ते पहिलं जपणं आणि हे पर्यावरण आपण जपण्याचं एक फार मोठं ऐतिहासिक काम आपण केलेलं आहे, ज्याच्याबद्दल मला खरंच एक मोठं समाधान आहे, खरंच समाधान. कारण ही जी जीवसृष्टी आहे ही जीवसृष्टी आपले काय सखे वन वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरी वगैरे काय म्हणतो ना, ते नुसतं बोलताना आपण म्हणतो, पण ही झाडं कापल्यानंतर हे जे काय फटके पडत आहेत, मग पर्यावरणामध्ये बदल होतोय, पर्जन्यमानामध्ये बदल होतोय. आता सुद्धा येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस आणि अतिवृष्टीचे इशारे आहेत. हे कसे होत आहेत, काय होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टीला कारण जबाबदार हे आपलंच एक विकासाचं जे एक स्वप्न आहे, ते स्वप्न खरंच आहे का हा एक विचार केला पाहिजे. आणि म्हणून आपल्या या संवादाला सुरुवात करण्यापूर्वी किंबहुना करताना मला ही एक अभिमानाची गोष्ट आपल्याला सांगायची होती, जी मी सांगितली, जिचा उपयोग आपल्याला सर्वांना तर होणारच आहे, पण येणाऱ्या कित्येक पिढ्यांना तो होणार आहे. असो, ही झाली आपल्या ह्या आरेबद्दलची एक अनिश्चितता संपवण्याची गोष्ट की आता आरेमध्ये कारशेड होणार नाही, ती कांजूरमध्ये होईल आणि मेट्रो 3 आणि मेट्रो 6 साठी तिकडे जी गरजेची गोष्ट होती ती आपण करतो आहोत. मग आता गेल्या काही दिवसातली परिस्थिती, साधारणतः पीक पाणी कसं आहे, मला माहिती आहे की जसं निसर्ग चक्रीवादळ येऊन गेलं कोकणात, पूर्व विदर्भामध्ये पूर परिस्थिती गंभीर होती. या ठिकाणी आपण जे आवश्यक होतं ते सगळं काम आपण करतो आहोत. कोणाची घरं वाहून गेलेत, सामान वाहून गेलेत, जनावरं वाहून गेलेत, पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्या सगळ्यांना आपण पंचनामे तर आपले जवळपास झालेले आहेत. निसर्ग चक्रीवादळाची कोकणातली मदत बरीचशी आपण केलेली आहे. पूर परिस्थिती जी विदर्भातली झाली होती त्याच्यात सुद्धा सांगली, कोल्हापूरप्रमाणे आपण नुकसान भरपाई देतो आहोत. तरी देखील त्याच्यानंतर सततचा पाऊस याच्यामुळे सुद्धा अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे. पिकं वाया जात आहेत, करायचं काय? एक तर आता काही पिकं, समजा कापूस येतोय, येऊ द्या, हे तुमचं सरकार आहे, आपल्या सगळ्यांचं सरकार आहे. जी काही पिकं येतील, शेतकऱ्यांनो निश्चिंत राहा, तुम्हाला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. कापूस असेल, बाकी सगळ्या पिकांच्या बाबतीत आपण खबरदारी घेतो आहोत. जिथे जिथे नुकसान होतंय पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत आणि यथायोग्य जी काही नुकसान भरपाई आहे आपण ती देत जातो आहोत. हे करताना आपण जी एक घोषणा केली होती, जे विकेल ते पिकेल, हे एक आपलं कृषीचं धोरण आहे. म्हणजे काहीतरी वेडवाकडं पिकवत नाही बसायचं. उद्या कशाला बाजारपेठ आहे, कोणत्या दर्जाचं पीक आपण पिकवलं पाहिजे, याच्यासाठी आता जनजागृती आपण सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांमध्ये आता जागृती करतो, कोणत्या दर्जाचं पीक तुम्ही पिकवलं पाहिजे की ज्याला हमखास, हमी भाव हा एक भाग, पण हमखास भाव हा कशाला मिळेल, तर ज्याला हमखास भाव मिळेल ते पिकवण्यासाठी आपल्या सरकारचा आग्रह आहे. अनेक शेतकरी याच्यामध्ये सामील होत आहेत आणि त्याच्यासाठी मग जे काय करता येणं शक्य असेल, जसं मला आठवते इथूनच मी
आपल्याला नाशिक आणि त्या परिसरामध्ये महाऑनियन म्हणजे कांद्याची साठवणूक. अनेकदा काय होतं की शेतकरी माझा गरीब आहे, भोळा भाबडा आहे, मरतो, राबतो, दिवस रात्र उन्हात तानात पावसात पाण्यात थंडीत काय कशाची काय परवा तमा न बाळगता. म्हणजे मी मध्ये कोणाला तरी बोललो होतो की या कोरोनाच्या काळात बाकी सगळे ठीक आहेत, वर्क फ्रॉम होम चांगलं आहे, आवश्यक आहे, पण शेतकरी उद्या वर्क फ्रॉम होम करायला लागला तर आपण खाणार काय? तो ऑनलाईन किंवा असं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी शेती नांगरू शकत नाही, त्याला पाणी देऊ शकत नाही, पीक आल्यानंतर कापणी करू शकत नाही. त्याच्यामुळे त्याला असेल त्या परिस्थितीत राबावं लागतं, कष्ट करावे लागतात. आणि म्हणूनच मध्ये आपण पहिले जे पाऊल म्हणजे सरकारची सुरुवातच आपण जी केली ती जवळपास 29.5 लाख शेतकऱ्यांना त्यांचं पीक कर्ज मुक्त करण्यापासून केली होती. पीक कर्ज मुक्त करण्यापासून केली होती. पण तरी देखील हे चक्र चालूच राहतं. आणि त्याच्यासाठी मग पीक आल्यानंतर साठवायचं कुठे? त्यांच्याकडे घरामध्ये जागा नाही आहे, शेतामध्ये म्हणायचं तर उघड्या बोडक्या शेतामध्ये असं ठेवू शकत नाही. म्हणून आपण महाऑनियन हा जो एक प्रकल्प सुरू केला, ती एक सुरुवात आहे. कांद्यासाठी साठवणूक केंद्र, उद्या सोयाबीन येईल, तूर येईल, तांदूळ येईल, कापूस येईल. याच्यासाठी आवश्यकतेनुसार स्टोरेज म्हणजे जिकडे कोल्ड स्टोरेज शीतगृहांची आवश्यकता आहे तिकडे शीतगृह दिली जातील, स्टोरेजची आवश्यकता आहे तिकडे गोदामं दिली जातील. आणि मग चांगली बाजारपेठ, हे बाजारपेठ आणि शेतमाल ह्यांची जुळवणूक त्या शेतकऱ्याला करून देणं या दिशेने आपण चाललेलो आहोत. पण हे करताना जसं एक मधल्या काळामध्ये मी आणि आमच्या सर्व मंत्रिमंडळातील सहकार्यांनी विविध आपल्या राज्यातील विविध कृषी संघटनांशी चर्चा केली. ती चर्चा एवढ्यासाठी केली, केंद्र सरकारने जो कृषी कायदा कृषी धोरण एक त्यांनी मंजूर केलेला आहे त्याचे फायदे किंवा त्याचे फटके आपल्याला काय बसतील त्याच्याबद्दल सुद्धा विचार सुरू आहे. आपल्या हिताचं काय, शेतकऱ्याच्या हिताचं काय, असं माझं म्हणणं नाही की सगळंच काहीतरी चुकीचं आहे किंवा सगळंच काही बरोबर आहे. All right, a big announcement there coming in from the Maharashtra government. We were hearing into Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray there clearly announcing that the car shed that was to be made in RA is not going to be made in RA anymore. It is now going to be shifted to Kanjurmarg. Let me quickly go across to our Deputy News Editor Mayuresh for all the big updates that are coming in. Mayuresh, a big announcement there coming in and a matter of big relief for all those who've been relentlessly fighting this battle out, trying to save the green lungs of RA. This is a huge announcement they're coming in with the Metro Car Shed project not going to be in RA anymore. It has now been announced that it's going to be shifted to Kanjurmarg. Absolutely, Maharashtra CM Uddhav Thackeray has just announced that the car shed for the metro, which was the work was happening in RA colony, it has now been transferred to Kanjurmarg. So there will not be any car shed in RA colony, because if you remember, it was Shiv Sena who supported all the activists who were basically raising their voice against cutting of the trees. And we saw the drama which happened last year in 2019, that how in just one evening most of the trees got cut for the car shed place. But now Maharashtra government has taken this decision. If you remember, there was also criticism against Uddhav Thackeray government that after they came to power, that what will be they doing? They will be continuing with the RA car shed or not? But now the Thackeray government has taken this decision. They have taken the decision to transfer that car shed to the Kanjurmarg at the cost of 0 rupees, because the Kanjurmarg land is basically owned by the state government, and for that they have transferred that land to the metro authority, the metro rail authority at 0 rupees. So it's a very big decision if we consider the Mumbai, because in Mumbai earlier it was 600 acres long of RA as well as the forest, but now in last cabinet we saw that Maharashtra government took that decision to increase that forest area from 600 to 800 acres in Mumbai itself, which includes the RA colony, or we can say some part of RA colony. And if we see the entire scenario, it was Aditya Thackeray, it was Shiv Sena who was continuously supporting all the RA activists against this car shed. And finally, now, after coming into the power, Shiv Sena-led government has taken this decision to shift the RA metro car shed from the RA colony to the Kanjurmarg. Back to you.
All right, Mayuresh, very quickly, for the benefit of our viewers who are not very familiar with the places in Mumbai, help us understand these locations. We're talking about RA, and let's not forget, the MMRCL had in fact earlier maintained that RA is the optimum location for a very quick servicing. Now that this entire car shed is going to be shifted to Kanjur Marg, tell us about the location. What is the entire area about, and what is the distance that we're looking at between the RA, where the car shed is supposed to be, to Kanjur Marg, where it has now been shifted to? Absolutely. If we see the Kanjurmarg and RA colony, if we see the distance, it's somewhere around 8 to 10 kilometers distance. That's why still people are raising the question. The opposition is raising the question that what will happen to the costs which have already been spent on this particular project at Karshed. Because if you remember, it's been more than 1 year the Karshed work was going on at RA colony, which is at, we can say, on the western line. And if we talk about the Kanjurmarg falls in the central suburb area. So there is a distance, as you said. So now the big question is of a cost escalation. Will there be a cost escalation? That needs to be seen. But while speaking on social media right now, Uddhav Thackeray, while addressing the people of Maharashtra, he clearly said that we have considered all the aspects, and that's why we have decided to shift this car shed from RA colony to the Kanjurmarg. The land in the Kanjurmarg land belongs to the state government, and we have decided to give that land to Metro Authority at zero cost, which means there will not be any cost, land cost basically, because in any infrastructure development or the construction of any infrastructure, land cost is very important, and here there will be no land cost. Back to you, Apurva. All right, Mayuresh, many thanks for joining us and bringing us all those updates. So a big announcement there coming in from Uddhav Thackeray, the Maharashtra Chief Minister there. Finally, the Metro Car Shed project has now been shifted from RA to Kanjurmarg, and that's the announcement that has come in from the Maharashtra Chief Minister.